नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे। उत्तर भारताकडील पावसाचा जोर जरी कमी झाला असला तरी बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडून आणि केरळच्या दरम्यान पुन्हा एकदा नवीन पावसाची स्थिती निर्माण होत असल्यामुळे भारतात पावसाचं प्रमाण वाढण्यास अनुकूल स्थिती निर्माण होते आहे। आज 17 तारखेला पावसाळी वातावरण महाराष्ट्रात वाढत आहे। विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण आज वाढणार आहे। दोन्ही समुद्रात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होत असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार होण्यास सुद्धा अनुकूल वातावरण आहे। 18 तारखेला देखील महाराष्ट्रात सर्वदूर विरळ स्वरूपात पावसाची शक्यता आहे। हे पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये 19 तारखेला देखील सर्वदूर असण्याची शक्यता आहे। सुरुवातीला 19 तारखेपर्यंत नंदुरबार जिल्ह्यात फारसं पावसाळी वातावरण नव्हतं, परंतु तिथपर्यंत पावसाळी वातावरण 20 तारखेला पोहोचेल असा अंदाज आहे। संपूर्ण कोकणासहित मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, संपूर्ण पर्जन्यछायाचा प्रदेश आणि सर्वच महाराष्ट्रामध्ये भाग बदलत विरळ स्वरूपात परंतु जोरदार पाऊस होणार आहे। हे पावसाळी प्रमाण थोडं महाराष्ट्राच्या उत्तरेकडच्या बाजूला 21 तारखेला सरकतंय। 22 तारखेला दक्षिणेकडून या मॉडेलने पावसाचं वातावरण कमी होताना दाखवलंय, परंतु उत्तरेकडे म्हणजेच मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण असं पावसाळी वातावरण वाढण्याचा अंदाज देण्यात आला आहे। त्याच वेळेस बंगालच्या उपसागरात अतिशय अनुकूल वातावरण तयार होतंय। हे पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये 23 तारखेलाही असणार आहे। म्हणजे आजपासून सुरू होणारा पाऊस पुढे जोर वाढत जाईल असा स्पष्ट अंदाज आहे। पुढे 24 तारखेला महाराष्ट्रात पावसाळी वातावरण राहणार आहे। 25 तारखेला देखील पावसाळी वातावरण राहण्यासाठी अनुकूल वातावरण आहे। आता बंगालच्या उपसागरातून एकापाठी एक कमी दाब तयार होत जाणार आहेत आणि त्यांचा महाराष्ट्रावर विशाखापट्टणम जवळून प्रवेश होणार आहे। त्यामुळे 24-25 तारखेपासून महाराष्ट्रातला पावसाचं प्रमाण हे अधिक वाढण्याची शक्यता आहे आणि याच दरम्यान कोकणात देखील पावसाचं प्रमाण वाढेल। पुढील 10 दिवसाचा जेव्हा आपण एकत्रित अंदाज महाराष्ट्राचा बघतो तेव्हा महाराष्ट्रात सर्वदूर जोरदार पावसाचा अंदाज येतोय। यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये, मध्य महाराष्ट्रात देखील किंवा कोकणात देखील पावसाचा जोर असणार आहे। थोडं नाशिक, पूर्व ते नंदुरबार या भागात थोडं पावसाळी वातावरण कमी दाखवलं जात असलं तरी तेथील आवश्यक पावसाची गरज भागणार आहे। या मॉडेलचा आपण धावता अंदाज बघणार आहोत। साधारण पुढील कालावधीमध्ये काय वातावरण राहील। महाराष्ट्रामध्ये आता सकाळपासूनच पावसाळी वातावरण काही भागात सुरू होतंय। आज अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस महाराष्ट्रात असणार आहे। वातावरण बदलतंय त्यामुळे मेघगर्जना आता होणार आहे, काळजी घ्या सर्वांनी। 18 तारखेला दुपारी अगदी धुळ्यापासून नाशिकपर्यंत आणि सिंधुदुर्ग, कोल्हापूरपर्यंत एक पावसाळी वातावरण तयार होणार आहे आणि या पावसाळी वातावरणाचा प्रभाव अनेक जिल्ह्यांमध्ये आपण बघतो। अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिकच्या काही भागामध्ये, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, संपूर्ण कोकणामध्ये देखील उद्या पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं आणि हा पाऊस रात्र आणि दिवस असा पडणार आहे। म्हणजे अगदी आपण पहाटे जरी सोमवारी 19 तारखेला बघितलं तर बहुतांश महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे या सर्व भागात पहाटेच पावसाचं वातावरण 19 तारखेला तयार होणार आहे आणि पुढे ते वातावरण जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर हे महाराष्ट्रात इतरत्र पसरणार आहे। 20 तारखेला देखील पहाटेपासूनच पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहणार आहे। आपण या मॉडेलमध्ये बघतो गोव्याच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र हलक्या स्वरूपात विकसित होतंय। त्याचा जोरदार परिणाम
सातारा, सांगली, कोल्हापूर, पुण्यापर्यंत किंवा सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगर, जळगावपर्यंत, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, बुलढाणा या सर्व भागात 20 तारखेला मोठं पावसाळी क्षेत्र राहणार आहे. 20 तारखेला उशिरा सोलापूर, लातूर, नांदेड भागात सुद्धा पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता आहे. 21 तारखेपासून महाराष्ट्रात बहुतांश भागात पावसाळी वातावरण तयार होणार आहे आणि त्यामुळे सर्वदूर महाराष्ट्रामध्ये पावसाची जोरदार परिस्थिती असणार आहे. रात्री उशिरापर्यंत हे पावसाळी वातावरण मराठवाडा, विदर्भावर प्रभावी असण्याची शक्यता आहे. वातावरणातला बदल 22 तारखेला आपण बघतो. अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा, नाशिक, संपूर्ण कोकणाच्या काही भागांमध्ये पावसाळी प्रमाण 22 तारखेला वाढणार आहे. सारखं पावसाळी वातावरण आपण 23 तारखेलाही बघतो. भारताच्या अनेक भागामध्ये पावसाळी वातावरण असणार आहे. हे पावसाळी वातावरण 24 तारखेलाही हलक्या स्वरूपात राहील. 25 आणि 26 तारखेला या मॉडेलने पावसाचं वातावरण कमी दाखवलं आहे. त्यामुळे त्याविषयी आपण पुढे अंदाज पाहत राहणार आहोत.